नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांची कविता टपटप पडती या कवितेचा अर्थ समजून घेणार आहोत आणि मग या कवितेखाली जो स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायाची उत्तरे पाहणार आहोत. चला तर मग आधी आपण कवितेचा अर्थ समजून घेऊया. कवितेचा अर्थ समजला की परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्न या कवितेवर आधारित आला तर आपण लगेचच त्याचे उत्तर लिहू शकतो. आपल्याला कोणत्याच प्रश्नाचे उत्तर पाठ करण्याची गरज भासणार नाही, बरोबर. मग आधी आपण कवितेचा अर्थ समजून घेऊया. आता पारिजातक म्हणजेच प्राजक्त, हे तर तुम्हाला माहीतच आहे. प्राजक्ताचं झाड तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असणार आहे. या प्राजक्ताच्या झाडाखाली पडणारी फुले, या फुलांचा रंग, सुगंध, ताजेपणा आणि सौंदर्य अनुभवणाऱ्या मुलांच्या मनातील आनंद कवीने या कवितेतून व्यक्त केलेला आहे. सूर्यप्रकाशात झाडाच्या खाली मध्येच येणारा वारा, डुलणारे गवत, फुले अशा सुंदर वातावरणामुळे आनंदित होऊन ही मुले गाणे गात आहेत. काय गाणं गात आहेत? टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे आमचे जुळे. प्राजक्ताची फुले पडताना तुम्ही पाहिलंय का? कसे एकामागून एक असे पडत असतात, हो की नाही? जणू टपटप टपटप असा आवाजच करतात आणि ते जसे पडतात तसं त्याच तालासुरामध्ये आम्ही सुद्धा गाणे गातो. टपटप पडणारा त्यांचा हा जो सूर आहे, हा जो ताल आहे, त्याच तालामध्ये तोच ताल आम्ही मॅच करून गाणं गातो. म्हणून इथे म्हटलेलं आहे टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे आमचे जुळे. कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विणते जाळी, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले. कुरण म्हणजे माळरान, हिरवळ, इंग्लिशमध्ये ग्रासलँड म्हणतो. ग्रासलँडमध्ये सगळ्यात जास्त काय असतो? ऑफकोर्स ग्रास, हो की नाही? आणि थोड्याफार प्रमाणात श्रब्स असतात, छोटी छोटी झुडपं, आणि काही प्रमाणात झाडं असतात. सूर्यप्रकाश या झाडांवर पडला की झाडांची खाली सावली पडते. मग ही सावली तुम्ही कधी पाहिली आहे का? कशी दिसते? तर थोडंसं ऊन, मग सावली, ऊन सावली, ऊन सावली, असं पॅटर्न आपल्याला दिसतं. मग हे पॅटर्न कसं दिसत आहे? इथे कवी काय म्हणतायत? कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विणते जाळी. मग हे जे पॅटर्न दिसते आपल्याला ऊन सावलीचे, हे जणू ऊन सावलीने जाळीच विणलेली आहे. येतो वारा पहा भरारा, भरारा म्हणजे खूप जोरजोरात. वारा कसा येतोय? खूप जोरजोरात येतोय. त्यामुळे गवत डुलतंय. आणि ते गवत कसं डुलत आहे? तर खुशीने डुलत आहे, हॅप्पी होऊन डुलतंय. दूर दूर हे सूर वाहती, वाऱ्यामुळे जे गाणं हे मुलं गात आहेत त्याचे सूर दूर दूर वाहत आहेत, म्हणजे दूरपर्यंत जात आहेत. उन्हात पिवळ्या पहा नाहती, नाहती म्हणजे आंघोळ करतायत पिवळ्या उन्हामध्ये. आता हे सकाळचं ऊन किती छान इथे आपल्याला पिक्चर दाखवलेलं आहे की नाही? छान सूर्यप्रकाश इथे आहे, सूर्य आहे, त्याचा प्रकाश आहे, छान झाडं आहेत आणि ही मुलं या आनंदी वातावरणामध्ये छान मस्त खेळतायत, आनंदी आहेत. मग काय म्हटलेलं आहे इथे कवीने? की दूर दूर हे सूर वाहती, म्हणजे हे जे मुलं छान गाणं गात आहेत, हिंडतायत, बागडतायत, त्याचे सूर दूरपर्यंत जात आहेत. उन्हात पिवळ्या पहा नाहती, हे मुलं कसे छान उन्हात पिवळ्या खेळतायत, बागडतायत. हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले. आता इतकं छान वातावरण आहे म्हटल्यावर ही धरती ही हसणारच, आनंदीच असणार. आणि तसेच कवी पुढे म्हणत आहे फांदीवरती हा झोपाळा झुले. इथे फांदीवर एखादा झोपाळा बांधलेला असेल म्हणून इथे कवी म्हणत आहे की फांदीवरती हा झोपाळा झुले. झुले म्हणजे हलत आहे, झोपाळा म्हणजे झोका. झोका कसं छान हलत आहे फांदीवर, छान दिसतं की नाही दृश्य? आता कवीने इथे इतकं छान वर्णन केलेलं आहे की इथे झोपाळा दिलेला नाहीये चित्रामध्ये, तरी आपल्याला तो झोपाळा दिसतोय की झोपाळा झाडाच्या फांदीवर कसा छान मस्त झुलत आहे. गाणे आमचे झुळझुळ वारा, गाणे आमचे लुकलुक तारा. इथे गाणं कसं आहे? तर गाणं छान वाऱ्यासारखं आहे, लुकलुकणाऱ्या ताऱ्यांसारखं आहे. पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले. हे जे गाणं म्हटलेलं आहे ते गाणं किती छान आहे. या गाण्यामध्ये पावसाच्या धारा बरसतायत, वाऱ्याची लकेर उमटते आणि सुंदर मोर पिसारा फुलतो. फुलांसारखे सर्व फुलारे,
सुरात मिसळून सूर चला रे, गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे. आता इथे कवी काय म्हणत आहेत या मुलांना, की छान फुलांसारखे सर्वजण फुला. फुलं कशी छान फुलतात, हो की नाही? फुलं छान फुलले की सगळ्यांना ते फुलणारे फुलं पाहून खूप आनंद होतो, प्रसन्न वाटतं. व तसंच इथे कवी म्हणत आहे की तुम्ही बाळांनो फुलांसारखे फुला, कोमेजून जाऊ नका. सुरात मिसळून सूर चला रे, म्हणजे सगळे एकत्र होऊन छान गुण्या गोविंदाने मस्त खेळा. गाणे गाती तेच शहाणे, जे छान एकत्र मिसळून एकत्र येऊन छान प्रसन्न राहतात, छान फुलतात, हसतात, बागडतात, तेच सगळे शहाणे. आणि जे हसत नाहीत, बागडत नाहीत, छान व्यवस्थित एकत्र येत नाहीत, ते सगळे खुळे, असे इथे कवी म्हणत आहे. मुलांनो, तुम्ही फुलांसारखे फुलून या, सुरात सूर मिसळून एकत्र चला. जे गाणे गातात तेच शहाणे मुलं असतात, आणि जे मुलं गाणे गात नाहीत किंवा एकत्र येऊन मिसळत नाहीत, छान बागडत नाहीत, ते वेडेखोळे. चला, आता तुम्हाला या कवितेचा अर्थ कळाला. आपण प्रश्नांची उत्तरे पाहूयात आता. आता इथे प्रश्न क्रमांक 1 आहे. खालील प्रश्नांची 1-2 वाक्यांत उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, इथे आपण पुन्हा प्रश्न लिहूया. कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते? आता सांगा बरं, आपण अर्थ पाहिलाय की नाही? कधी जुळून येते गाणे? जेव्हा प्राजक्ताची फुले अंगावर टपटप आवाज करत पडतात, तेव्हा मुलांचे गाणे त्या भिरभिर तालावर जुळून येते. आ मध्ये दिलेले आहे, गवत खुशीने का डुलते? उत्तर पाहूयात. गवताच्या अंगावर भरारा वारा वाहतो, म्हणून गवत खुशीने डुलते. पुढील प्रश्न आहे, मुलांच्या गाण्यातून काय काय फुलते? उत्तर पाहूयात. मुलांच्या गाण्यातून पाऊस, वारा, मोर, पिसारा हे सर्व फुलते. कवितेत खुळे कोणाला म्हटले आहे? उत्तर, फुलांसारखे जे फुलत नाहीत, आनंदी जे राहत नाहीत, सुरात सूर मिसळून जे आनंदाने गाणे गात नाहीत, अशा सगळ्यांना कवितेत खुळे म्हटले आहे. पुढील प्रश्न आहे, कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा. अ मध्ये दिलेले आहे पूर्णावर्ती. कवितेतील ही ओळ आपल्याला पूर्ण करायची आहे. उत्तर पाहूयात. पूर्णावर्ती झाडांखाली ऊन सावली, विणते जाळी. पुढील ओळ आहे, हसते धरती. हसते धरती फांदीवरती, झोपाळा झुले. पुढे आहे, पाऊस वारा. पाऊस वारा, मोर पिसारा या गाण्यातून फुले. चला, पुढील प्रश्न पाहूयात. खेळूया शब्दांशी. टपटप या शब्दाप्रमाणे कवितेत आलेले इतर नादानुकारी शब्द लिहा. आता इथे आपल्याला अशा प्रकारे नादानुकारी शब्द लिहायचे आहेत. चला तर मग कवितेत आलेले इतर शब्द पाहूयात. भिरभिर, दूर दूर, जुळजुळ, लुक लुक. आहे खाली दिलेल्या अ गट व ब गट यांमधील शब्दांचा योग्य सहसंबंध लावा. इथे अ गट दिलेला आहे, ब गट दिलेला आहे. आपल्याला संबंध लावायचा आहे. चला तर मग कसं लावणार आपण? हसरी काय? हसरी धरती, झुळझुळ वारा, लुकलुक तारा, आणि फांदी झोपाळा. फांदीवर झोपाळा होतं की नाही कवितेमध्ये? चला लिहूयात आता उत्तर आपण. हसरी धरती, झुळझुळ वारा, लुकलुक तारा, फांदी झोपाळा. पुढील प्रश्न पाहूयात. ई, खालील शब्दांत लपलेले शब्द लिहा. उदाहरणार्थ मोर पिसारा. तर मोर पिसारा हा शब्द आहे, यामध्ये लपलेले शब्द कोणते आहेत? तर मोर आहे, पिसारा आहे, मग पिसा, सार, त्यानंतर सारा, अशा प्रकारे आपल्याला शब्द तयार करायचे आहेत. मग 1 नंबरला दिलेले आहे पूर्णावर्ती. यावरून आपल्याला शब्द तयार करायचे आहेत. मग हे पहा, अशा प्रकारे शब्द होतील. आणखीन सुद्धा शब्द होतील, तुम्ही आणखी सुद्धा शब्द लिहू शकता. पुरण, वर, वरती, तीर. त्यानंतर झाडाखाली, झाड, खाली, झाली, डाली. ऊन-सावली. ऊन-सावलीपासून कोणकोणते शब्द तयार होतील हे पहा. ऊन, सावली, त्यानंतर आणखी सांगा बरं मला. नव, आणखी हे पहा, अशा प्रकारे शब्द तयार होतील. ऊन, सावली, सान, नसा. आता इथे आपण नवल, नवल हा सुद्धा शब्द करू शकतो. पुढील प्रश्न आहे,
खाली दिलेल्या पिवळ्या चौकोनातील शब्दांना हिरव्या चौकोनात दिलेल्या विरुद्ध अर्थाचे शब्द शोधा व लिहा. पिवळ्या चौकोनात जे शब्द दिलेले आहेत त्यांचे विरुद्धार्थी शब्द आपल्याला या हिरव्या चौकोनामध्ये शोधायचे आहेत. चला तर मग लिहूयात. इथे अशुभ हे पहा. आता इथे अशुभ हा शब्द आहे. याचा विरुद्धार्थी शब्द कोणता? याचा विरुद्धार्थी शब्द शोधा बरं इथे. हे पहा शुभ. त्यानंतर अपयश. अपयशचं काय येणार विरुद्धार्थी शब्द? यश. त्यानंतर उतार. उतारला काय येणार? चढ. लहान. लहानचा विरुद्धार्थी शब्द शोधा. आतमध्ये काय येणार? लहानला मोठे. त्यानंतर तोटा. तोटाचा काय विरुद्धार्थी शब्द? नफा. दुःख, सुख. बाहेर. बाहेरचं काय येणार? आत. पुढील प्रश्न. खेळ खेळूया. खालील वाक्य डोंगर वाचा. त्याप्रमाणे दिलेल्या शब्दांचा वाक्य डोंगर बनवा. आंबा. आंबा खातो. मी आंबा खातो. मी पिवळा धमक आंबा खातो. मी पिवळा धमक गोड आंबा खातो. मी पिवळा धमक गोड हापूस आंबा खातो. मी पिवळा धमक गोड हापूस आंबा चवीने खातो. अशा प्रकारे आपल्याला वाक्य डोंगर तयार करायचा आहे. आता शाळा हा शब्द दिलेला आहे. यावरून आपल्याला वाक्य डोंगर इथे तयार करायचा. तर इथे काय केलेलं आहे? आंबा खातो. मग कोण आंबा खात आहे? तर मी आंबा खातो. हो की नाही? अशा प्रकारे वाक्य डोंगर इथे तयार केलेला आहे. चला तर मग शाळा पाहूयात. शाळेत जातो. मी शाळेत जातो. आता पुढील वाक्य काय येणार? मी रोज शाळेत जातो. मी रोज अभ्यास करतो. शाळेत जातो. मी रोज अभ्यासाबरोबर खेळ खेळतो. शाळेत जातो. मी रोज अभ्यासाबरोबर खेळ खेळतो. मनापासून शाळेत जातो. इथे तुम्ही अशा प्रकारे सुद्धा लिहू शकता. शाळा आहे. ती शाळा आहे. ती माझी शाळा आहे. ती इमारत माझी शाळा आहे. ती सफेद इमारत माझी शाळा आहे. ती नवीन सफेद इमारत माझी शाळा आहे. इथे आपला हा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.